तर आज आम्हाला ना गिफ्ट मिळाले. तर असं पॅकिंग मध्येच होतं, यामध्ये वरून पण असं कागद वगैरे लावून पॅकिंग मध्ये होतं. तर हे बघा, आणि पॅकिंग सगळं खोललं, त्यावेळेला व्हिडिओच केला नाही. असं लाकडी चमचा आणि घासण्यासाठी असं हे पण दिलंय. तर असं रबरचा असं स्पंज पण दिलाय. आणखी आपला डोस्याचा तवा म्हणा. तर आता डोसा करायला, तर माझा तवा ना होता, तर तो तवा मला वाटतं सांगलीच्या डीमार्ट मधून आणलेला होता. तर आता आणून त्याला पण बरेच वर्ष झाली, खराब होता आलाच होता ती. त्याच्यावरती होत नव्हतं डोसे वगैरे, बेसन पिठाच्या पोळ्या वगैरे असं करायला लागतं ना. तर आता विकत घ्यायचा होता, पण आम्हाला गिफ्ट मध्ये आज ना तर असा हा तवा मिळालाय. तर क्वालिटी एकदम छान आहे. आता बघू, भिजत घालून डोसे करावेत सगळं बॅटरी करून. तर पॅकिंग मध्ये असं सगळं व्यवस्थित होतं, पण दुपारी काय झालं, गडबडीत पॅकिंग काय आपल्याला बघायची हे असते की, तर पटकन खोललं आणि लक्षातच आलं नाही व्हिडिओ करायचा. तर छान असं गिफ्ट मिळालं आज. आणू बघा सॉस लागले मागायला, तर नाही जेवत होती, आणखीन भात खाल्लाय आणि आता सॉसच पाहिजे म्हणून बसले. तर सगळा संपलाय त्यातला सॉस. आणि सॉस आणला की त्याला मग काय दमच नसतोय खाण्याला, नुसतं चाटून चाटून खायचं मग चालू असते. खावा बास आता तेवढंच खा. लगेच आणूला ऐकू कळते व्हिडिओ चालू केलेला. तर दोन दोन म्हणत चालू आहे अभ्यास. इथं पोऱ्यांचा पण अभ्यास चालू आहे. आणि सकाळी ना चपाती, घेवड्याची शेंगेची भाजी असं केलं होतं, आणि भात शिळा होता तो फोडणी टाकला होता. तर आता म्हणलं काय करूया, तर चकुल्या करूया का म्हणताना आणू म्हणते हा हा चकुल्या करूया. तर आणूला माहित तर आहे, म्हणजे करते असं कधीतरी, लक्षात आहे का नाही काय माहिती, म्हणते हा हा चकोल्या कर म्हणायला लागल्या. तर बरेच दिवस झालं केल्या पण नाहीयेत, तर म्हणलं आज करूया चकोल्या. आणि मग अशी कुंकू आरती वगैरे केली, पूजा केली, आणि कुंकू कसं झाले. तर आणू काढले एक दोन आणि दाखवायला आले. काय काढलं? दोन ली. तर आता मी करते स्वयंपाकाची तयारी. तर 7 वाजत आले, तर तासभर जातोय स्वयंपाकाला परत मग. आणि थंडीमुळं काय होते, लवकर भुका पण लागतात. आणखीन करूया का चकुल्या करायचं का वरण भात करायचा? चकुल्या करायच्या. तर वरण भात पण बरेच दिवस झाले ना खाल्लं नाहीये, पण आणू म्हणते नाही चकुल्याच करायच्या. तर फायनल चकुल्या करायचं असं ठरलंय. तर आणू अभ्यास करता करता येऊन आता सापशिडी लागली माठाला खेळायला. तर झालं, 1-2 काढलं तिनं आणि आता झालं, बसले आता खेळत. तर आता मी कणिक मळून घेते, चकुल्या करायच्या ठरल्यास. तर चकुल्याला काय काय ठिकाणी वरणफळ पण म्हणतात, पण वरणफळ म्हणजे शिजवून डाळ घालतात ना, तुरीची डाळ शिजवून नंतर मग फोडणी टाकतात. मी नाही तसं करत बसत, मी आपलं डायरेक्ट फोडणी टाकते. आपलं लसूण खोबरे वाटण आपलं टाकून आणि जिरे वगैरे, आणि नंतर थोडी डाळ टाकायची आणि पाण्याला उकळली की चपाती लाटून तुकडे ह्याचे टाकले की झालं. आणि शिजवून घेऊन पण केलं तरी पण छान, ते पण छान लागतं कुकरला डाळ शिजवून घेऊन. तर आम्ही तर चकोले म्हणतोय. आता तुमच्याकडे काय म्हणतात बरं? तर आता बनवते कणिक म्हणून मी. तर बघा लसूण खोबरं बारीक करून घेते आता. तर तेल ठेवले तापायला आणि असं लसूण खोबरं बारीक करून घेतलं. तर कोथिंबीर असते ना, कलर खूप छान येतो, हिरवागार मस्त. कोथिंबीर आपलं नाहीये, सगळी संपले. तर तूर डाळच घालणार आहे.
कधी तूर डाळीची करते, कधी मिक्स. तर ही सगळी नाही घेणार, थोडी घेणार आहे. तर होती ती पिशवीतली सगळीच ती वतून ठेवली त्याच्यात. तर जिरे, मोहरी आणि लसूण, खोबरं आपली साधी मसाला भाजला की तिखट, हळद, मीठ घालायचं. थोड्या चकोल्या तिखट व्हायसाठी जास्त घालायचं तिखट आणि नमक. पाणी टाकली. पाण्याला उकळी आली की मग आपल्याला चपातीचे तुकडे करून लाटून चपाती टाकायचं. तर चपाती अशी लाटून झाली आपली. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही. आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर उकळी आली. उकळी आल्यानंतर आता टाकायचं आहे आपल्याला. तर आता अशा पद्धतीने ना सगळं मी करून घेते. तर चपात्या पण 2 लागली मी करायला. तर ना मी आणि पोरी आता फक्त चकुल्या खातो. आम्हाला काही चपाती लागत नाही चकुल्या बरोबर. लोणचं पापड असलं की झालं. तर ह्याला मात्र ना चपाती लागते चकुल्या बरोबर. मी ह्यांच्या पुरत्या म्हटलं तर 2 चपात्या करून घेऊया. तर चकुल्या आपल्या झाल्यात बघा तयार. तर गॅस बंद करते आता मी. तर चकोल्या, लोणचं, चपाती. तर चकोल्याला वरणफळी काय काय जण म्हणतात. तर असं आहे बघा आजचं छान असं जेवण. गरम आहे अनु, थांब.